मॅथमॅटिकल लॉजिक, त्याच्यामध्ये काय स्टेटमेंट what are the statement we discuss about that. Not statements are only declarative, sentences are known as the statement. And connectives are of 5 types. First one is the negation, second one is the conjunction, third one is the disjunction, then implication and double implication. These are the connectives. Understand that? आता negation means what? जर समजा एखादा स्टेटमेंट जर ट्रू असेल तर ट्रूचं निगेशन काय होणार, एफ होणार, आणि एफचं निगेशन काय होणार, टी होणार. बरोबर आहे. आणि जर कंजंक्शन असेल, वेन वी सी टी टी, म्हणजे फर्स्ट जे स्टेटमेंट असेल टी असेल आणि सेकंड स्टेटमेंट देखील टी असेल आणि त्या दोघांमध्ये अँड जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, टी कंजंक्शन टी इज इक्वल टू टी भेटणार. अंडरस्टँड. नाव जर ऑर असेल दोन स्टेटमेंट मध्ये, जर विथ द जॉइनिंग विथ वर्ड ऑर, देन वी गेट यस फर्स्ट फंक्शन, फर्स्ट जे स्टेटमेंट जर एफ असेल, दुसरा स्टेटमेंट देखील एफ असेल, देन आवर रिझल्ट इज और ट्रूथ व्हॅल्यू इज किती असला पाहिजे, एफ असला पाहिजे, आणि बाकीचे आपल्याला टी असतील. अँड देन आफ्टर दॅट टी इम्प्लिकेशन एफ, हे जर असेल तर एफ, आणि रिमेनिंग जे असतात, रिमेनिंग जे स्टेटमेंट असतात किंवा ट्रूथ व्हॅल्यूज असतात ते सर्व टी असले पाहिजे. आणि टी डबल इम्प्लिकेशन एफ किंवा एफ डबल इम्प्लिकेशन टी हे दोन्ही जर असेल तर एफ लिहायचं आणि बाकी सर्व आपल्याला टी लिहायचे. अंडरस्टँड दॅट? दीज आर द रूल्स ऑफ द मॅथमॅटिकल लॉजिक. आणि हे जे रूल तुम्हाला समजलं तर पूर्ण जे चॅप्टर आहे त्या चॅप्टर पूर्ण त्याच्यामध्ये तुम्हाला याच रूलवर डिपेंडेंट आहे, पूर्ण ते समजून जाईल. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये सेंटेन्सेस पाहिले. सेंटेन्सेस सो मेनी टाइप्स. बरोबर आहे. ओनली डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस आर नोन एज द स्टेटमेंट्स. आणि स्टेटमेंट्स आर ऑफ 2 टाइप्स. फर्स्ट वन इज द ट्रू स्टेटमेंट and second one is the false statement. Understand that? And connectives are of 5 types. First one is the negation, second one is the conjunction, disjunction, implication and double implication. आता हे जे रूल्स आहेत, टी कंजंक्शन टी असेल तर टी लिहायचं, बाकी सर्व काय लिहायचं, आपल्याला एफ लिहायचं आहे. अँड वेन वी सी एफ डिसजंक्शन एफ असेल, देन इज इक्वल टू एफ अँड रिमेनिंग आर टी. नाउ हियर टी इम्प्लिकेशन एफ, what is here, t implication f is equal to f. Understand that? And t double implication f and f double implication t is equal to f and remaining are t. This is the yes rules of the mathematical logic. आणि एवढं जरी तुम्हाला समजलं या पूर्ण चॅप्टर मध्ये, आणि हे जर तुम्ही बरोबर लक्षात जर ठेवलं तर पूर्ण एक्सरसाइज असेल किंवा पूर्ण चॅप्टर मध्ये जे काही त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल वगैरे पाहणार ते सर्व तुम्हाला त्याच्यामध्ये समजेल. आता नाव हियर, आता याच्या नंतर एक्सरसाइज 1.1 घेतला आपण. त्याच्यामध्ये फर्स्ट जे क्वेश्चन होता, क्वेश्चन नंबर 1, हे स्टेटमेंट आहे की नाही आपल्याला त्याच्यामध्ये डिसाइड करायचं होतं. स्टेटमेंट्स, यस, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस आर नॉट अ स्टेटमेंट, ओनली डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस आर नोन एज द स्टेटमेंट. अंडरस्टँड दॅट? देन आफ्टर हे जे रूल आहे हे रूल लक्षात ठेवायचं. आणि नंतर आपण आज पाहणार ते म्हणजे काय, क्वेश्चन नंबर 3, राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. आणि या अगोदर काही नंबर्स, बरोबर आहे, जसं की इंटिजर असेल, होल नंबर असेल, त्याच्यानंतर ऑड नंबर असेल, इव्हन नंबर असेल अँड प्राईम नंबर असेल, याच्याबद्दल या अगोदर आपण त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. फॉर एन एक्झाम्पल, जर समजा 2, 4, 6, 8 अँड सो ऑन, दिस टाइप ऑफ नंबर आर नोन एज यस इव्हन नंबर. अँड देन आफ्टर 1, 3, 5 अँड सो ऑन, दिस टाइप ऑफ नंबर आर नोन एज द ऑड नंबर्स. And then yes 3, okay, understand that, 3, then after 5, okay, 2 also, 3, 5 and then 7 and so on. This type of number are known as prime number. Understand that? The even numbers means those number which are divisible by 2. 2 ने जर डिवाइड जर होत असेल तर त्यांना इवन नंबर म्हणायचं. आणि ऑड नंबर्स means those numbers which are not divisible by 2. Understand that? अँड 2, 3, 5, 7 म्हणजे असे जे नंबर्स आहे, कोणताही याच्यामध्ये संख्येला किंवा कोणत्याही नंबरला डिवाइड जर होत असेल तर त्यांना आपण प्राईम नंबर म्हणायचं. प्राईम नंबर दॅट मीन्स दोज नंबर्स आर डिव्हिजिबल बाय ओनली इटसेल्फ. बरोबर आहे? दॅट इज 2, 2 नेच डिवाइड होतो, दुसऱ्या कोणत्या नंबरने डिवाइड होणार नाही. 3 हा 3 नेच डिवाइड होतो, तसंच 5 हा 5 नेच डिवाइड होतो, 7 देखील 7 नेच डिवाइड होतो. एक्सेप्ट दिस 7 एनी वन नंबर त्याच्यामध्ये डिव्हिजिबल होणार नाही. अँड देन आफ्टर जर 4 कन्सिडर केलं, त्याच्यानंतर 6 कन्सिडर केलं, त्याच्यानंतर 8 कन्सिडर केलं, 9, 10 अँड सो ऑन, दिस टाइप ऑफ नंबर्स आर नोन एज कंपोजिट नंबर्स.
Yes, these numbers are known as composite number. आता कंपोजिट आणि कॉम्प्लेक्स या दोघांमध्ये डिफरन्स. आता कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय असेल? A plus IB, this type of number. Understand that in this form, that is A plus IB. A is a real number and IB is a imaginary number. This type of number is known as the complex number. Okay. Now here 4, 6, 8, 9, 10 and so on. These type of numbers are known as the composite number because they have roots, that is 4, 2 2s are 4, now 6, 3 2s are 6, 8 4 2s are, बरोबर आहे, and 9 3 3s are and 10 5 2s are. Now this type of numbers are known as the composite numbers. Okay, understand that? And then after त्याच्यानंतर काही इंटिजर्स नंबर देखील आपण डिस्कशन केलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे. व्हॉट आर द इंटिजर्स? दॅट मीन्स डॅश -4 -3 -2 -1 0 1 2 3 and so on. This type of numbers are known as integers. That means they include negative as well as positive. हे दोन्ही जर नंबर त्याच्यामध्ये जर असेल तर त्यांना आपण काय म्हणायचं? इंटिजर्स. अंडरस्टँड दॅट? अँड देन आफ्टर त्याच्यानंतर आता हे रूल्स तर लक्षात ठेवायचं. कोणते रूल्स म्हटलं मी? टी कंजंक्शन टी इज इक्वल टू टी, एवढा मात्र लक्षात ठेवायचा. एफ डिजंक्शन एफ इज इक्वल टू एफ, टी इम्प्लिकेशन एफ. नाउ इन इम्प्लिकेशन वी लुक फर्स्ट स्टेटमेंट हा टी असला पाहिजे आणि सेकंड स्टेटमेंट हा एफ असेल, तेव्हाच तुमचा आन्सर एफ असेल आणि बाकी सर्व काय असलं पाहिजे? टी असतील. नाउ हियर टी डबल इम्प्लिकेशन एफ आणि एफ डबल इम्प्लिकेशन टी. आता याच्यामध्ये वर्ड देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. निगेशन म्हणजे नॉट, बरोबर आहे? निगेशन मीन्स नॉट. आता निगेशन जर टी चं निगेशन असेल तर एफ असतो आणि एफ चं निगेशन असेल तर काय द्यायचं? आपल्याला टी द्यायचं. आणि जर समजा कंजंक्शन मध्ये अँड असेल किंवा बट असेल अँड सो ऑन, दिस टाइप ऑफ वर्ड वी कॅन यूज टू जॉइनिंग द टू सिंपल स्टेटमेंट. दीज आर द कंजंक्शन. नाउ disjunction means with two simple statements are joining with or न जर आपण त्याला जॉइन केलं then this is known as the disjunction. Then after T implication F, that is if first statement then second statement, म्हणजे this word we can joining with the simple two sentences or two simple statements are known as the implication. Now next, double implication. If two simple statements are joining with if and only if, what I'm saying, if and only if, then it is known as a double implication. Understand that? आता हे जे आपण आतापर्यंत वर्ड पाहिले, हे वर्ड आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे आहेत. Yes, what is that? T conjunction T is equal to T, F disjunction F is equal to F, T implication F is equal to F, T double implication F आणि F double implication T is equal to किती असेल? F असेल. खालचं जे आपण सेकंड क्वेश्चन पाहिला होता, आठवत असेल, आपण त्याच्यामध्ये ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे त्याचं जे इम्प्लिकेशन आहे की कंजंक्शन आहे की डिसजंक्शन आहे, जसं लास्ट क्वेश्चन एक होता पी स्टेटमेंट, बरोबर आहे. इट इज नॉट अ इररॅशनल नंबर, नॉट अ इररॅशनल नंबर. म्हणजे तुम्ही तिथे निगेशन पी कन्सिडर करत होतो आपण, ते निगेशन पी कंजंक्शन क्यू हा देखील आन्सर तुम्हाला या अगोदर मी काल म्हटलेला आहे. म्हणजे खालचं जे आन्सर होतं तो काय लिहिता येईल आपल्याला? निगेशन पी कंजंक्शन क्यू. म्हणजे इररॅशनल सोबत नॉट युज केलं त्यांनी, त्यामुळे तुम्ही नॉट इथे निगेशन युज करायचं आणि कंजंक्शन मध्ये अँड युज केलेलं आहे, त्यामुळे ते निगेशन पी कंजंक्शन क्यू आपण त्याच्यामध्ये कन्सिडर करता येईल, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याने अजून एक म्हटलं इज अ स्क्वेअर ऑफ अन इंटिजर. हे क्यू स्टेटमेंट जे आपण घेतलं होतं, इज अ स्क्वेअर ऑफ अन इंटिजर, बरोबर आहे, इंटिजर. मग याच्यामध्ये निगेशन पी अँड म्हटलं, त्यामध्ये निगेशन पी कंजंक्शन क्यू हे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आपल्याला यायचं होतं, त्याच्यामध्ये तुम्ही असं देखील लिहू शकता. नाहीतर पी कन्सिडर केलं समजा इट इज नॉट अ इररॅशनल नंबर, देन वी कॅन ऑल्सो टेक पी इज इक्वल टू इररॅशनल नंबर. देन आफ्टर नाउ वी मूव क्वेश्चन नंबर 3. Write the truth value of the following. Okay, understand? Now first question is 4 is odd or 1 is prime. आताच तुम्हाला एक्सप्लेन मी केलेलं आहे. ऑड नंबर कोणते आहेत, त्याच्यानंतर प्राईम नंबर कोणते आहेत. ऑड नंबर्स मीन्स दोज नंबर विच आर नॉट डिव्हिजिबल बाय 2. Which are not divisible by 2 is known as the odd numbers, and 1 is a prime number. Now what is prime number? Prime number means only itself, म्हणजे स्वतःमध्येच जर डिव्हिजिबल होत असेल, ओनली इट सेल्फ ने डिव्हिजिबल होत असेल तर त्या नंबर्सला आपण प्राईम नंबर्स म्हणायचं. नाव हियर, नाव फर्स्ट क्वेश्चन
Yes, what is that? Now we have to take here first question. Yes, exercise 1.1. What is the first question? Write the truth value of the following. आता truth value हे जे मी तुम्हाला समोर आता सांगितलं हेच त्याचे ट्रूथ व्हॅल्यूज आहेत. हे पूर्ण लक्षात ठेवायचं. जोपर्यंत आपलं चॅप्टर पूर्ण होत नाही तोपर्यंत हे जे रूल्स आहेत ते रूल्स आपल्याला लक्षात ठेवायचे. व्हॉट आर द रूल्स? यस, T conjunction T is equal to T, F disjunction F is equal to F, T implication F is equal to F, T double implication F and F double implication T is equal to F असेल आणि बाकीचे सर्व आपला कसं असलं पाहिजे? T असलं पाहिजे. Now this is the rules of a mathematical logic. Then after, now first question is, yes, what is the first question? 4 is odd. 4 is odd or 1 is prime. First of all, what are the odd numbers? Odd numbers means, yes, 1, 3, 5 and so on. This type of numbers are known as odd numbers. Now here 4 is odd. Now here 4 is odd, it is true or false? Yes, it is not. हे आपल्याकडे ट्रू नाही आहे. Because 4 is not an odd number, 4 is even number. But here describe 4 is odd number. That's why we take it is a, what is that? It is a false. Now what is the prime number? Now what are the prime numbers? That means 2, 3, 5. Then after 7, okay, these type of numbers are known as the prime numbers. Now 1 is prime number or not? Okay, we have to take first. Yes, now answer. Let P consider correct. So what is the P? 4 is, yes, odd number. 4 is odd number or odd. It is the odd. आता याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं? 4 is odd म्हणजे 4 is odd जे आहे हे फॉल्स स्टेटमेंट आहे बिकॉज 4 is even number. Understand that? Now second one we consider Q statement. What is Q statement? 1 is prime number. 1 is prime number. Okay, first what is the question? 4 is odd number और त्याच्यामध्ये यूज केलेला आहे and 1 is a prime number. दोघांचं आपण आतापर्यंत डिस्कशन केलं. What is odd numbers? Those numbers which are not divisible by 2, that is 1, 3, 5 and so on. बरोबर? This type of numbers are known as the odd number. And prime numbers are only those numbers which are not divisible by itself. म्हणजे स्वतःमध्येच जर डिव्हिजिबल होत असेल तर त्यांना आपण प्राइम नंबर म्हणायचं आहे. नाउ हियर व्हॉट इज द स्टेटमेंट? फर्स्ट स्टेटमेंट that is P. 4 is odd number. It is true or false? Yes, it is false because 4 is not an odd number. Therefore, we have to take here P. Okay, P statement has false statement. P statement has false statement and Q statement have, yes, what is that? 1 is prime number. Now tell me, 1 is prime number? No, it is not a prime number. 1 is neither prime number nor composite number. 1 only itself म्हणजे त्याच्यामध्ये तो प्राइम नंबर देखील होणार नाही आणि त्याच्यानंतर कंपोजिट नंबर देखील होत नाही. 1 हा रियल नंबर आहे म्हणजे 1 is a prime number. This statement is also false statement. Then we can write here false. Okay, we can, yes, P is equal to, that is these 3 lines are given here. That is equivalence, P equivalence F and Q equivalence F. Understand that? आता now, in between these two statements, या दोन स्टेटमेंट मध्ये त्यांनी काय यूज केलेलं आहे? ऑर यूज केलेलं आहे. काय यूज केलेलं आहे? ऑर. आता ऑर म्हणजे डिसजंक्शन. ऑर म्हणजे काय यूज केलं आपल्याला? डिसजंक्शन. दॅट इज, यस, ट्रूथ व्हॅल्यू इज P, यस, ऑर आहे. डिसजंक्शन Q is equal to, yes, what is that? P statement कन्सिडर करायचं. डिसजंक्शन म्हणजे दोन स्टेटमेंट मध्ये त्यांनी काय यूज केलेलं? ऑर यूज केलेलं. बरोबर आहे? इन दिस टू स्टेटमेंट यूज ऑर. दॅट्स वाय वी टेक हियर डिसजंक्शन P disjunction Q equivalence. What is the truth value of P? P have F. That is, it is a false statement. We have to write here false. Okay. Then or use केलेलं आहे म्हणजे disjunction. And what is the truth value of Q statement? Q statement has F. We write here F. Okay. Now we see here. What is that? T conjunction T is equal to T. And F disjunction F is equal to F. What is that? F disjunction F is equal to truth value किती असेल? F असेल. Therefore our answer is F.
Therefore its truth value is, yes, truth value is f. This is the, yes, truth value of the first statement, that is 4 is odd or 1 is prime, because 4 is odd is not a 2. Understand, it is a false statement. Therefore we take here false, and Q statement is F, that is also false, and false first statement also false आहे, सेकंड स्टेटमेंट देखील फॉल्स आहे, आणि दोन स्टेटमेंट आपण कशाने जॉईन केलेला आहे, ऑर ने जॉईन केलेला आहे. Therefore our truth value is F. Yes, understand this one. This is the question. This is the answer of the first question. Understand? Now we take second question. या सेकंड मध्ये देखील आपल्याला as it is काय कन्सिडर करायचं, P स्टेटमेंट आणि Q स्टेटमेंट एज वेल एज जसं या अगोदर आपण कन्सिडर केलं, इथे देखील तसंच कन्सिडर करायचं. ओके, नाउ सेकंड, व्हाट इज द सेकंड? 64 is a perfect square. Now what are the perfect square? आता परफेक्ट स्क्वेअर नंबर म्हणजे काय? म्हणजे ज्याचा आपल्याला स्क्वेअर रूट काढता येईल. बरोबर आहे, द नंबर हॅज स्क्वेअर रूट. दिस फॉर एन एक्झाम्पल 16 has square root how much? Is equal to 4. And then yes, 64 having 8, then 36 having 6. That means 16, 64 and 36, 25 and so on. These type of numbers are known as perfect square. म्हणजे ज्या नंबरचा स्क्वेअर रूट निघत असेल त्यांना आपल्याला काय म्हणायचंय, परफेक्ट स्क्वेअर नंबर आपल्याला कन्सिडर करता येईल. अंडरस्टँड दॅट? नाउ वी टेक P. 64 is a perfect square. Perfect square. This is the P statement. Understand that? And 46, we have to write here Q statement. Let as a Q statement is equal to 46 is a, what is that? Prime number. Prime number. आता याच्यामध्ये दोन स्टेटमेंट आपण कन्सिडर केले. फर्स्ट स्टेटमेंट आपण P कन्सिडर केला. व्हॉट इज P? 64 is a perfect square. And what is Q? 46 is a prime number. Now perfect square means that is 16, 64, 36, 25, 100. Okay, this type of numbers are known as the perfect square. That means those number who has square root. म्हणजे जे नंबर्स त्याचे स्क्वेअर रूट असतात त्यांना आपण परफेक्ट स्क्वेअर नंबर आपण कन्सिडर करतोय. जसं फॉर एक्झाम्पल 16 आहे, then after 36, then 25. Okay, understand that? Now here 64 is a perfect square. Okay, is it true? 54 is a perfect square. 64 is a perfect square. 64 चा रूट आहे 8. Very good, 8 आहे. Therefore, yes, P is equal to it true. The statement has true. Therefore, Q statement now we have to take. Yes, Q is equal to 46 is a prime number. Now tell me which numbers are prime number? Those number which are not divisible by any other number, only itself. म्हणजे जर समजा इथे 2 कन्सिडर केलं, त्याच्यानंतर 3 कन्सिडर केलं, 5 कन्सिडर केलं, 7 कन्सिडर केलं. Now this type of numbers are known as prime numbers. Now here 46 has root. त्याचे रूट निघतात. That means divisible by 2. ओके, 2 ने डिवाइड होतो. त्याच्यानंतर या प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला डिवाइड करता येईल. म्हणजे हे जे प्राइम नंबर आहे ते प्राइम नंबर नाही आहे, म्हणजे हे स्टेटमेंट आहे, पण इट्स व्हॅल्यू इज फॉल्स बिकॉज 46 इज नॉट अ प्राइम नंबर. 46 इज अ इवन नंबर because it is divisible by 2. Now 2, 46, 2 1s are 2, 2 2s are 4 here. Now 6, 2 3s are 6. That means divisible by 2. Therefore it is not a prime number. Therefore it has value F. म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल? F. म्हणजे तो फॉल्स स्टेटमेंट आहे. इट इज फॉल्स स्टेटमेंट. पहिला जे स्टेटमेंट होता तो ट्रू स्टेटमेंट. दुसरं जे स्टेटमेंट आपण कन्सिडर केलं इट इज फॉल्स स्टेटमेंट. Therefore truth value is, yes, truth value is. Now what is the truth value? Now in these two simple statement, या दोन स्टेटमेंट मध्ये काय यूज केलं त्यांनी? What is it here? Yes, and.
म्हणजे दोन स्टेटमेंट that is 64 is a perfect square and 46 is a prime number, या दोन स्टेटमेंट मध्ये त्यांनी अँड यूज केलं. therefore we can write here yes P अँड म्हणजे काय असेल तुमचा conjunction Q is equal to yes P has value T, that is it is a true statement, that's why we take here T, and this conjunction. Okay, now Q statement is F, that is false statement is it was, therefore yes T conjunction T. Now look at this rule, what I am saying already, T conjunction T is equal to T, understand that, and other one is not accepted here, only T conjunction T is equal to T. म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट टी असला पाहिजे आणि सेकंड स्टेटमेंट देखील टी असला पाहिजे, आणि तेव्हाच तुमचा आन्सर हा टी असेल, अदरवाइज तुमचा आन्सर सगळे काय असतील, फॉल्स असतील. दॅट्स व्हाय वी टेक हियर टी कंजंक्शन टी. दिसतंय का आपल्याला फर्स्ट जे स्टेटमेंट टी असला पाहिजे आणि दुसरा स्टेटमेंट देखील टी असला पाहिजे. इथे आपल्याला फर्स्ट स्टेटमेंट टी दिसतो, सेकंड स्टेटमेंट एफ दिसतो, देअरफॉर आवर आन्सर इज एफ. बरोबर आहे. देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज truth value is F. Truth value किती असला पाहिजे, F असला पाहिजे. Now this is the second. Understand that? What is second? 64 is a perfect square and 46 is a prime number. First we take P statement, 64 is a perfect square, and Q statement already taken here, 46 is a prime number. Okay, understand that? Now P statement has truth value is T, that is it is a true statement because 64 have root. Therefore 64 is a perfect square. Is it right? Understand that? Now therefore Q statement is F, that is false statement because 46 is not a prime number. That's why we take here Q is equal to F. Now truth value is P conjunction Q. Why we have to take here conjunction? Because in between these two statements and will be used here. Okay, and was used here. Therefore P conjunction Q, that is P is T conjunction Q has F, T conjunction F is equal to F. Therefore our yes the truth value is F. This is the second question. Now we move yes third question. Now what is the third question? In third question he mentioned that yes what is he mentioned? Third one, 5 is a prime number and 7 divides 94. What is say? First statement we already we take here first. 5 is a prime number. Okay, 5 is a prime number and 7 divides 94. Now Q statement is 7 divides 94. Look at here. 5 is a prime number. We take a statement as P, and then after and 7 divides 94. We take Q statement as 7 divides 94. Understand that? Now P statement has what is that? 5 is a prime number. Is it right? Yes, is it right? 5 is a prime number. What I am saying prime numbers are yes 2, then after 3, then after 5, and yes 7, and so on. This type of numbers are known as prime numbers. Understand that? This type of numbers are known as prime numbers. And then after yes, is it true? P statement 5 is a prime number. Is it true? Okay, is a true. That is P statement is true statement. Then after Q statement, what about Q statement? 7 divides 94. Yes, look at here. 7 we take here and 94 here. 7 ones are 7. Now here 7. Now subtract from 9. We get 2 and here 4. Yes, 7 sevens are 49. And now here 24. कितीने त्याच्यामध्ये डिवाइड होईल? Yes, डिवाइड होऊ शकते का? No. 7 ones are 7. 7 twos are 14. 7 threes are. मग याच्यामध्ये डिवाइड त्याच्यामध्ये होत नाही. Therefore it is not true. Okay. Now it is a false statement. 7 divides 94. 7 94 ने divide होत नहीं. Therefore it is a false statement. Now P statement has true statement and Q has F, that is false statement. Our truth value is now truth value is yes first P and Q take here.
Now in between these two statement, what connective use here? Yes and. काय connective use केलेला आहे त्यांनी? And use केलेला आहे. Then we take here conjunction. Okay. Now 5 is a prime number, is a true statement. Q7 divides 94 is a false statement. Therefore equivalence to, what is the P statement? That is T. Conjunction, what is the Q statement? That is F is equal to, then we know that T conjunction T is equal to T. Understand that? T conjunction T असेल तरच T लिहायचं. Otherwise all are false. That is F. Therefore your truth value is F. Therefore our answer is truth value or its truth value. Truth value is, yes, what is that? F. That is false. Understand? This is the third question. Third question is 5 is a prime number. 5 is a prime number is a true statement. And 7 divides 94. 7 divides 94. It is a false statement. Therefore, our answer is F. That means first statement have F. Second also F. Third also have F. Now we move fourth question. Yes, what is the fourth question? In fourth question, he said that, yes, what is that? It is not true that. Okay, त्यांनी क्वेश्चन मध्ये सांगितलं, what is that? It is not true that 5 minus 3i is a real number. Okay, what is it? It is not true that 5 minus 3i is a real number. त्यांनी ऑलरेडी म्हटलेलं आहे, it is not true that. बरोबर आहे. स्टेटमेंट इथे दोन स्टेटमेंट नाही आहे. इथे only have only one statement here, and this statement is it is not true. बरोबर आहे. आणि ऑलरेडी त्या स्टेटमेंटला काय म्हणलेलं आहे? It is not true that 5 minus 3i is a real number. Now tell me 5 minus 3i is a real number? Not. It is not a real number. It is complex number. Already I am said. What is that? A plus ib in the form of a plus ib. This type of numbers are known as complex numbers. Now what are the complex number? The combination of real number and imaginary numbers. Okay, real number and imaginary numbers are known as complex numbers. Are known as complex number. That means if what is the statement here? It is not true that. Already त्याने म्हटलं हे जे स्टेटमेंट आहे ट्रू नाही आहे. What? 5 minus 3i is a real number. First we take statement. Just what is the P statement here? Let P. What is it? 5 minus 3i. We have to write here 5 minus 3i is a, yes, what is that? Real number. Real number. Okay. 5 minus 3 is not a real number. Real numbers are 1, 2, 3 and so on. This type of numbers are known as the real numbers. Now already he said that it is not true. Okay. Mentioned here already. What is that? It is not true that. Yes, 5 minus 3i is a real number. 5 minus 3i is a real number. Now tell me, P statement is true or false? Okay, think about that first. What is the P statement? P statement is 5 minus 3i is a real number. Yes, it is a P statement. It is a statement. Yes, true or false? Yes, it is a false statement because 5 minus 3 is not a real number. 5 minus 3 is a complex number. Therefore, it is false. P statement has false. Now, yes, what is that? P statement is false आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे? Yes, it is not true that. हे ट्रू नाही आहे म्हणत आहे. म्हणजे त्याने रिअल बरोबर म्हटलं ना. म्हणजे त्याने काय म्हटलेलं आहे? It is not true that 5 minus 3i is a real number. म्हणजे त्याने ऑलरेडी म्हटलं it is not true that 5 minus 3i is a real number. That is, this number is false. Now, truth value is, that is negation P. What is the negation P? This is the statement. What is that? It is not true that. This is the negation of the given statement. At the negation of P we have to take here. Therefore, yes, P has F. Therefore, negation of F. Therefore, negation of F is equal to किती असेल T. Understand? It is not true that 5 minus 3i is a real number.
5 - 3i इज अ रिअल नंबर, म्हणजे त्यांनी जे तुम्हाला म्हटलेलं आहे इट इज नॉट अ ट्रू दॅट. आता काय मुलं असंही करतात, आता दोन स्टेटमेंट पाहिजे आपल्याला, मग एक स्टेटमेंट काय कन्सिडर करतात, पी इट इज अ नॉट ट्रू. नो नो नो, वी डझंट कन्सिडर हियर पी इज अ नॉट ट्रू. म्हणजे इथे दोन स्टेटमेंट नाही आहेत, इथे एकच स्टेटमेंट आहे, इट इज नॉट ट्रू that 5 - 3i is a real number. 5 - 3i is a real number. Therefore, we take P statement here. 5 - 3i is a real number. म्हणजे ऍक्च्युअल स्टेटमेंट कुठून स्टार्ट होत आहे, इथून स्टार्ट होत आहे. बरोबर आहे. हे तर त्यांनी हे जे सांगितलेलं जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट ट्रू नाही आहे ऑलरेडी म्हणत आहे. म्हणजे दिस टाइप ऑफ स्टेटमेंट दॅट इज इट इज नॉट अ ट्रू. बरोबर आहे. ऍक्च्युअल सेंटेन्स की ऍक्च्युअल स्टेटमेंट आपलं कुठून स्टार्ट होईल, 5 - 3i is a real number. This is the actual statement. That's why we take here P. 5 - 3i is a real number. Okay. Now P is equal to F because 5 - 3i is not a real number. It is a complex number. That means this type of in the form of that is a plus ib. This type of numbers are known as complex numbers. That's why 5 - 3i is not a real number. म्हणजे ते स्टेटमेंट दिलेलं आहे ते स्टेटमेंट फॉल्स आहे. Therefore truth value is negation P is equal to what is the P? P has F. Therefore negation F is equal to T. This is our truth value. That is its truth value is what is that? T. This is the truth value of the fourth statement. What is the fourth statement here? It is not true that 5 - 3i is a real number. म्हणजे ऑलरेडी त्याने स्टेटमेंटचा इथे त्याने निगेशन केलेलं आहे. जे गिवन स्टेटमेंट जे काही असेल त्याचं त्याने उलट निगेशन केलं. म्हणजे त्याने जे पूर्ण स्टेटमेंट जर आपण होल स्टेटमेंट जर विचार केला, होल स्टेटमेंट इज ट्रू. दॅट मीन्स इट ट्रूथ व्हॅल्यू इज टी. ओके, अंडरस्टँड दॅट. नाव वी मूव फिफ्थ क्वेश्चन. व्हॉट इज द फिफ्थ क्वेश्चन? यस, if 3 into 5 is equal to 8. Now P statement has been taken here. 3 into 5 is equal to 8. Now Q statement. This is the P statement. Okay. Now we consider this is the Q statement. That is Q is equal to 3 plus 5 is equal to 15. 3 plus 5 is equal to how much? 15. Okay. Now think about these two statements. First statement that is P is equal to what? 3 into 5 is equal. This statement is true. 3 into 5 how much? 15 here. But 8 इथे रिटर्न किती आहे? 8 आहे. म्हणजे 3 into 5 is equal to 15 आला पाहिजे, पण त्यांनी 8 लिहिलं. म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे तो स्टेटमेंट कसं असेल? स्टेटमेंट आहे, बट तो स्टेटमेंट फॉल्स स्टेटमेंट. अंडरस्टँड दॅट. Therefore P is equal to false statement. And then after त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय पाहिलेलं आहे? Yes, what is that? 3 plus 5 is equal to किती असेल? 15. 3 plus 5 is equal to 15. जर समजा 15 जर घेतलं तर आपला किती येणार? 3 plus 5 is equal to 15. Now 3 plus 5 is equal to 8. बरोबर आहे. 3 plus 5 is equal to आपल्याला किती येत आहे? 8 येत आहे. Therefore Q statement is yes 3 plus 5 is equal to 15 आहे. Then it is also false statement. Now truth value is yes, truth value is what is that? P, and we have to take first statement P and second statement Q. Now what is P? 3 into 5 is equal to 8. What is that? 3 into 5 is equal to 8. This is the false statement. Then if then म्हणजे त्या दोन स्टेटमेंट मध्ये त्यांनी काय यूज केलेलं? फर्स्ट स्टेटमेंट P घेतलं आणि सेकंड स्टेटमेंट हा Q घेतलेला आहे. फर्स्ट स्टेटमेंट P आणि Q मध्ये इफ आणि देन आहे. आता इफ अँड देन मीन्स implication. In between these two statements we have to take implication, that is if then. Now is equal to what is the value of P? P has किती असेल? F. Okay. What is the value of Q? Q also has F. Now we move rules of the mathematical logic. What is the T conjunction? T is equal to T. Then if disjunction F is equal to F, T implication F. What I am saying? In first statement, पहिला स्टेटमेंट मध्ये हा T असला पाहिजे आणि सेकंड स्टेटमेंट मध्ये F असला पाहिजे, तेव्हाच आपण इथे F लिहायचं. Understand what I am saying? Yes, in first statement is true and second statement is F.
therefore our answer is F. पहिल्यामध्ये जर F असेल दुसऱ्यामध्ये T असेल तसं जमणार नाही, बरोबर आहे. आपल्याला फक्त पहिला स्टेटमेंट T असला पाहिजे आणि सेकंड स्टेटमेंट F असला पाहिजे, तेव्हा तुमचा आन्सर काय असेल F असेल. आता नाव घ्या, अदरवाइज बाकीचे सर्व T असतील. आता याच्यामध्ये काय त्यांनी म्हणलेलं आहे, P स्टेटमेंट इज फॉर स्टेटमेंट, Q स्टेटमेंट इज ऑल्सो फॉर स्टेटमेंट, नाव इज इक्वल टू F इम्प्लिकेशन F. बट आपल्याला T इम्प्लिकेशन F असेल तर F आणि बाकीचे जे रिमेनिंग आहेत ते कसं असलं पाहिजे, T असले पाहिजे. देअरफॉर अवर ट्रूथ व्हॅल्यू इज T. देअरफॉर इथे काय लिहायचं, इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज T. अंडरस्टँड दॅट. दॅट मीन्स जे आपल्याकडे फिफ्थ क्वेश्चन जे आपल्याला आपण इथे कन्सिडर केलेला आहे, फिफ्थ क्वेश्चन इज ऑल्सो यस ट्रू स्टेटमेंट. नाउ वी मूव. Yes, which one? Sixth one. Okay. Understand that now? Oh. Now, sixth one. What is sixth? Milk is white. Okay, milk is white. If and only if sky is blue. Now first we take statement here. P, milk is white. Okay, now second statement, sky is blue. Okay, milk is white and sky is blue. We know that this is the common, the general knowledge है. What is milk is white? Yes, milk always white. White as असतो ना. Milk आ गया आपला black तर त्याच्यामध्ये नसेल. Milk is white. Yes, it is true. Okay, it is true. Sky is blue. Sky blue असतो. त्यामुळे हा देखील स्टेटमेंट काय आहे? True आहे. Therefore, P has T. ओके, अँड Q ऑल्सो हॅज T. म्हणजे हे जे दोन स्टेटमेंट्स आहेत ते दोन्ही स्टेटमेंट ट्रू स्टेटमेंट्स आहेत. आणि त्याच्यानंतर जे Q स्टेटमेंट आपण कन्सिडर केलं, स्काय इज ब्लू. अंडरस्टँड दॅट. स्काय इज ब्लू इज ऑल्सो अ ट्रू स्टेटमेंट. नाउ फर्स्ट P स्टेटमेंट इज ट्रू स्टेटमेंट, Q स्टेटमेंट इज ट्रू स्टेटमेंट. देयरफॉर आवर ट्रूथ व्हॅल्यू इज, यस, ट्रूथ व्हॅल्यू इज first of all P statement, then after Q statement. In between these two statements, yes, what is used here? If and only if. What is that? If and only if. आता if and only if असेल तर काय म्हणायचं? Double implication. Now we have to take in between P statement and Q statement is double implication. Now is equal to. Okay. आता P statement काय आहे? T. Now implies double implication here. Now Q statement also have T. Now is equal to. Now look at here. What is the rule? In first statement is T and second statement is false. Otherwise, first statement is false and second statement is true. Then our answer is F, that is false. Okay. Now look at here. T double implication T आहे. इथे कुठे दिसते का तुम्हाला T double implication? नाही दिसत. म्हणजे तुम्हाला TF दिसलं की FT दिसलं तरच F लिहायचं आणि बाकीचे सर्व आपल्याला T लिहायचे आहे. म्हणून याचा आन्सर देखील आपल्याला किती येईल? Tच येईल. देयरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज यस किती असला पाहिजे? T असेल. दिस इज द यस आन्सर ऑफ द सिक्स्थ क्वेश्चन, दॅट इज मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्लू. बरोबर आहे. P स्टेटमेंट आपण कन्सिडर केलं, मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्लू कन्सिडर केलं. मिल्क इज व्हाईट इज ऑल्सो ट्रू स्टेटमेंट अँड स्काय इज ब्लू ऑल्सो ट्रू स्टेटमेंट. आणि त्या दोन स्टेटमेंट मध्ये इफ अँड ओनली इफ त्याच्यामध्ये कन्सिडर केलेलं आहे. देयरफॉर T डबल इम्प्लिकेशन T जर असेल तर आपला आन्सर देखील किती असेल? T असेल. दिस इज द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द सिक्स्थ. नाउ वी मूव. यस, सेवंथ क्वेश्चन. Now what is the seventh question? Seventh question has, yes, what is that? Seventh question is 24 is a composite number. Now we have to take here. Yes, 24 is a composite number. Okay, 24 is a composite number. And second statement, that is Q statement, is 17 is a, yes, what is that? Prime number. Yes.
First statement is P statement, 24 is a composite number. Q statement, 17 is a prime number. बरोबर आहे, दोन स्टेटमेंट त्यांनी कन्सिडर केलं. Yes, first we take here P statement. 24 is a composite number. Now tell me 24 is a composite number. Which are the composite numbers? Those numbers which have factors or which have roots. That is 24 have roots. That is 6 into 4. 6 4 is किती असेल 24. Understand that? Therefore 24 is a composite number. It is true statement. Then we have to take T is true statement. Then Q statement is, yes, what is that? 17 is a prime number. 17 is a prime number. What is that? 17 is a prime number. Yes, it is also a true statement. Now we have to take here also true statement. There our truth value is what is that? P and Q take here. First of all, in between this, yes, or will be used here. Therefore, disjunction, we take disjunction here. Understand that? Then after T conjunction, T is equal to T. F disjunction, F is equal to F. T implication, F is equal to F, and remains are T. And T double implication F and F double implication T. They are both having F and remaining are T. Now here, yes, what is the T statement? Is true statement. We have to take here true. And Q statement is true also. We have to take here T. Now in between this disjunction. Now what is the rule of disjunction? F disjunction F is equal to F. Understand that? F disjunction F is equal to F. That means first statement have F and also second statement have F. Therefore our answer will be F. Understand? Now here T disjunction T. म्हणजे तुम्हाला इथे F येते का? ओनली F कधी येईल? जेव्हा आपल्याला फर्स्ट स्टेटमेंट F असला पाहिजे आणि सेकंड स्टेटमेंट देखील F असेल तेव्हाच आपल्याला आन्सर F येतो. अदरवाइज बाकीचे सगळे काय असतील T. Therefore its truth value is T. Therefore understand that this is the 7th question. Understand that? आता हे जे क्वेश्चन आतापर्यंत आपण पाहिले क्वेश्चन नंबर 3, राइट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आता याच्यामध्ये हे जे रूल्स तुम्हाला दिसतात ते सर्व रूल्स आपल्या लक्षात असणं आवश्यक आहे. समोर जे काही आपण एक्सरसाइजेस बरोबर 1.2 असेल किंवा 1.3 असेल हे सर्व याच रूलवर डिपेंडेंट. ठीक आहे बेटा, ओके, थँक्यू.